पुणे शहरातल्या मांजरी परिसरात ना एक महाराष्ट्र शासनाचं वसतिगृह आहे. त्या वसतिगृहातली ना जवळपास 6 ते 7 विद्यार्थी किंवा त्याही पेक्षा जास्त विद्यार्थी गेल्या 12 ते 13 दिवसांपासून एक आमरण उपोषण करतायत. साध्या मागण्यात मी सुरुवातीला हे हॉस्टेल कोणाचं दाखवतो. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाचं आदिवासी मुलांचं शासकीय वसतिगृह आहे पुण्यातल्या मांजरी परिसरात. गेल्या अनेक वर्षापासून हे वसतिगृह इथं आहेत, पण समस्या मात्र गेल्या अनेक वर्षापासून त्याच आहेत. शुद्ध अन्न मिळत नाहीये. राज्यभरातल्या आश्रमशाळांमध्ये जे मुद्दे आहेत असे अनेक मुद्दे घेऊन ना या वसतिगृहात वास्तव्यास असणारे राज्यभरातले विद्यार्थी जे आहेत राज्यभरातून आलेले ते उपोषणाला बसतात. आणि आजचा हा पहिला दुसरा दिवस नाहीये, तर गेल्या जवळपास 12 दिवसांपासून या सगळ्या मुला मुलींचं उपोषण सुरू आहे. राज्यातल्या सगळ्या भागातून अनेक आदिवासी मुलं या पुण्यात शिक्षणासाठी येतात आणि ते राहायला कुठे येतात तर महाराष्ट्र शासनाचं जे आदिवासी विकास विभागाचं वसतिगृह आहे. पण त्यांच्या मागण्या पूर्णच होत नाहीयेत. सरकार लक्ष देत नाहीये. 12 दिवस झाले पण या विद्यार्थ्यांना साधं विचारायला सुद्धा सरकारमधनं कोणी आलं नाहीये. राहुल गांधींचा जो छात्रों की गूंज कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात एका मुलीनं यांची व्यथा मांडली. ती मुलगी देखील यांच्यामधलीच होती. पण सरकार पक्षाकडून ना कुणीच आलं नाही. यांच्या बेसिक मागण्या आहेत अन्न शुद्ध असावं किंवा जे हॉस्टेल वसतिगृह आम्हाला मिळतात किंवा राज्यभरातल्या आश्रमशाळा. आपल्याला आठवत असेल की गडचिरोलीमध्ये सर्पदंशानं या आश्रमशाळेतल्या मुली दगावल्या होत्या. त्यांच्या परिवारासाठी किंवा इतर सगळ्या या ज्या मुली आहेत त्यांच्या परिवारासाठी हे उपोषण सुरू आहे. सरकार आलं नाही. आपण या ज्या भगिनी आहेत ना त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. ताई, मला पहिल्यांदा सांग की काय दिवस कितवा आहे, कोण आलंय का तुला भेटायला, कितवा दिवस आहे तुझा आज? आजचा माझा 6वा दिवस आहे. अजून तरी प्रशासनाने व्यवस्थितही चर्चा केलेली नाही, परंतु आज आमचं जे काही शिष्टमंडळ आहे ते मुंबई येथे गेलेलं आहे. आल्यानंतर कळेलच काय चर्चा होते. परंतु आधी जेव्हा शिष्टमंडळाला तिकडं बोलवण्यात आलं होतं तेव्हा त्यांना खूप वेळ थांबवण्यात आलं होतं आणि सकारात्मक अशी चर्चा झाली नव्हती. तेव्हा आमचे आदिवासी मंत्री असं म्हटले होते की सॉरी, माझ्या हातात काही नाही, जे काही आहे ते सगळं CMच्या हातामध्ये आहे. तर मला CM सरांना अशी विनंती करायची, सर आम्हाला लाडकी बहीण योजना नको आहे, आम्हाला शिक्षण पाहिजे. आमच्या मुली आता बघितलं असेल 2 वर्षामध्ये 550पेक्षा अधिक मुली दगावल्या आहेत आश्रमशाळेमध्ये. तर पुढे असं होऊ नये यासाठी आश्रमशाळा सुधरवा. ताई, जास्त बोलणं पण चुकीचं. 6 दिवसापासून तुमचं उपोषण आहे. मला सांगा, उपोषण किती दिवसापासून सुरू आहे? आज उपोषणाचा 12वा दिवस आहे आणि आमचे सर्व भाऊ बहीण इथे मागचे 12 दिवस झाले उपोषण करत आहेत. काय मागण्या आहेत तुमच्या? 3 मागण्या कुठल्या आहेत ज्या सरकारनं आत्ताच्या आत्ता कराव्यात किंवा काय अडचणी येतात तुम्हाला या सगळ्या वसतिगृहात किंवा राज्यभरातल्या वसतिगृहात? जो शासनाने जो नवीन GR काढला आहे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी तो तात्काळ रद्द करण्यात यावा. कुठला GR आहे जरा प्रेक्षकांना आम्हाला ना तो GR नेमका काय आहे ज्या GRच्या विरोधात तुम्ही लढताय? कारण सरकार लक्ष का देत नाही हा मूळ मुद्दा आहे. तर तो जो GR आहे खरं तर 5 तारखेला एक GR आला आणि त्याच्यानंतर सुधारित GR म्हणून त्यांनी 14 तारखेला एक नवीन GR काढला. तर आमची मागणी आहे की तो 5 तारखेचा आणि आताचा जो 14 तारखेचा GR आहे तो पूर्णपणे रद्द व्हावा आणि 2011चा जो GR आहे तो महागाई भत्ता वाढवून तो GR पुन्हा लागू करण्यात यावा. तर जो नवीन GR आहे त्याच्यामध्ये खरं तर एक वयाची अट आहे की तुम्ही वयाच्या 30 वर्षापर्यंत शिक्षण घेऊ शकता आणि जो भत्ता विद्यार्थ्यांना भेटतो तो खरं तर खूप कमी आहे. कुठली आहे मूळची, म्हणजे मूळची कुठली? माझं मूळ गाव आहे अकोले अहिल्यानगर. आणि इथे किती दिवसापासून राहते? माझं शिक्षण पुण्यातच झालेलं आहे आणि मी इथे पुण्यात आता शिक्षण घेते. दादा, काय कितवा दिवस आहे, काय मागण्या जरा सांगा बरं. आज 12वा दिवस आहे. सरकारकडं आमचं एकच मागणं आहे की जो GR काढलाय त्यांनी शिक्षणाविरुद्ध, म्हणजे हॉस्टेलमध्ये पहिल्यांदा त्यांनी 26 वर्षापर्यंत स्टे करण्याचा निर्णय घेतला होता. म्हणजे वसतिगृह आहेत तिथे 26 वर्षापर्यंत तुम्ही राहू शकता. हा, म्हणजे वसतिगृहाचा लाभ जो आहे तो 26 वर्षापर्यंत आपण घेऊ शकतो. मग त्याच्यानंतर जेव्हा आपण ग्रॅज्युएशन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, PG आहे, तशी शिक्षण पुढे चालून आम्हाला आता आर्थिक परिस्थिती आमची नसल्यामुळे आम्ही तो शिक्षण घेऊ शकत नाही. बाहेर आता पुणे वगैरे ठिकाणी खर्च जास्त येतो ना, आमची आर्थिक परिस्थितीच नाहीये की बाबा. म्हणजे ते वसतिगृहात जर त्या वयाची अट जर रद्द केली तर तुम्हाला ते सगळं सोपं जाईल असं असं आमचं पहिला मुद्दा. दुसरा अजून एक मुद्दा आहे तुमचा गडचिरोलीचा. काय तो मुद्दा? गडचिरोली म्हणजे जो मृत्युमुखी 3 मुली पडल्यात आणि म्हणजे 6 मुलींना दंश झाला होता, सर्पदंश झाला होता, मन्यार सापाने केला होता. त्याच्यामधल्या 3 मुली ज्या आहेत
त्या मृत्युमुखी पडलेल्या आहेत आणि तीन मुलींना जो आहे तो दंश झाला होता. तो त्याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहेत. आणि जो 3 मुली मृत्युमुखी पडल्यात त्यांना त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत 1 कोटी सगळ्या विद्यार्थ्यांना हवी आहे. म्हणजे हा जो मुद्दा आहे ना, हा केवळ इथल्या वसतिगृहाचा नाहीये. मी परत सांगतो की ज्या मागण्या आहेत ना, ह्यांच्या काही इथल्या नाहीत. राज्यभरातल्या आश्रमशाळा आहेत, राज्यभरातल्या हे जे वसतिगृह आहेत, जे महाराष्ट्र शासनाकडून आदिवासी समाजासाठी केलेले आहेत, त्या संदर्भातल्या या सगळ्या मागण्या आहेत. पण आज 12 दिवस झालं तरी शिष्टमंडळ आज गेलं या विद्यार्थ्यांचं, असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. मग सरकारचा कुणी प्रतिनिधी का आला नाहीये? अजून काही विद्यार्थी आहेत ज्या गेल्या अनेक दिवसांपासून उपोषणाला बसलेत. आपण त्यांच्याकडनं पण जाणून घेणार आहोत. दादा, काय नाव आहे, कुठला मूळचा तू आणि इथं कधीपासून आहेस आणि उपोषणाचा आजचा कितवा दिवस आहे तुझा? सर, मी मूळचा संगमनेर डोळसण्याचा. माझं नाव विजय बांबळे आणि हा उपोषणाचा 12वा दिवस आहे. पण एकीकडे सरकारला वाटतं की हे विद्यार्थी 5-6 दिवस राहतील, 7-8 दिवस आंदोलन उपोषण चालू ठेवतील, नंतरून डगमगतील. पण उपोषण करता म्हणून त्यांना एकच सुचवतो, राहील आमच्या अवतीभोवती फुलांचा सडा, त्याला जोडे असेल लाह्यांचा भरडा, बंडकऱ्याची पोरं आहोत आम्ही, शेवटपर्यंत राहील हा आमचा ठाम लढा. जोपर्यंत मागण्या आमच्या मान्य होती नाही तोपर्यंत आम्ही ज्या विचारांनी शाहू फुले आंबेडकर, बिरसा मुंडा, राघोजी भांगरे या सर्व क्रांतिकारांच्या आद्य थोर समाजसुधारकांच्या विचारांनी जो संविधानाचा मान राखून हा लढा उभा केला. सरकारकडनं कोण आलं होतं का? कुणाचा फोन किंवा विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना कोण बोलवले? आता तुमचं शिष्टमंडळ गेले म्हणतात, पण ह्याच्या आधी कोण आले का सरकारकडनं? सरकारकडून तसं एकदा एक VC झाली होती. त्यामध्ये जे काही आमचे आदिवासी सचिव आहेत विजय वाघमारे, आम्ही जेव्हा आमच्या बहिणी मृत्युमुखी पडलेल्या आहेत गडचिरोली यांच्यावरती प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, तर तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया दिल्या की तुम्ही तमाशा करताय, हा तुम्ही तमाशा लावलाय. हे कोण बोललं असं? सरकारचे प्रतिनिधी? हो, सरकारच्या प्रतिनिधींनी. सचिव जो आहे आदिवासी विकास विभागाचा, त्यांनी ही प्रतिक्रिया दिली की तुम्ही तमाशा लावलाय हा. बर, तर काय मागणी आहे दादा? मला ना मुळात माझा हा प्रश्न आहे की त्या 3 मागण्या कुठल्या आहेत ज्या सरकारनं आत्ता अंमलात आणावं असं तुम्हाला वाटतं? आणि आता तुमचं शेवटचं काय? तुम्ही आता 12 दिवस झालेत बसलेत, अजून चर्चा नाही झाली, मग पुढे काय? आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही मला जसा प्रश्न विचारला की तुमच्या प्रमुख मागण्या काय, तर 2011चा तो GR यांनी लागू करावा पुन्हा एकदा आणि त्याच्यामध्ये भत्त्यांमध्ये वाढ करावी. त्याच्यामध्ये हे 5 ऑगस्ट आणि 14चा GR कॅन्सलच करावा, हा आम्हाला मान्यच नाही. त्यासोबतच 12,500 जी भरती आहे रखडलेली, त्याच्यामध्ये बोगसांनी ह्या जागा आमच्या बळकावलेल्या आहेत, त्या भरती कराव्यात. त्यासोबतच पेसाचे जे कर्मचारी आहेत त्यांना पुन्हा कामावरती घ्यावे. त्याच्यानंतर हे जे वेगवेगळे शासन निर्णय सरकार आदिवासी समाजाच्या विरोधात काढत आहे, हे शासन निर्णय यापुढे काढू नयेत, ही देखील आमची एक ठाम भूमिका आहे. खरं तर नेमकं ना हा GR काय, आपण थोडक्यात जाणार काय GR आहे तो जरा प्रेक्षकांसाठी ना. GR काय तो नेमका, ज्या GR साठी तुम्ही एवढे जीवाची तुमच्या सगळी बाजी लावल्या, तुमचे सगळे विद्यार्थ्यांनी 12 दिवसांपासून आमरण उपोषण करतात, मुली देखील आहेत, काय तो GR आहे? सर, गव्हर्नमेंटने 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रथम हा GR काढला. तर या GR मध्ये वयाच्या 26 वर्षापर्यंत 26 वर्षानंतर तुम्ही हॉस्टेलला ऍडमिशन घेऊ शकत नाही, अशी यामध्ये सरकारने डिमांड केली होती. त्यानुसार त्यामध्ये अजून एक अपमानास्पद आदिवासी मुलींसाठी गोष्ट म्हणजे, जर मुलगी 30 दिवसापेक्षा म्हणजे 1 महिना जर घरी असेल तर तिकडून आल्यानंतर तिची मेडिकल टेस्ट केली जाईल. असं प्रेग्नन्सी टेस्ट, तुम्ही राहुल गांधींचा जो कार्यक्रम होता ना त्यात इथलीच एक मुलगी होती, काय नाव? निशा. हा, तर तिनं त्या मंचावरून सांगितलं होतं की आदिवासी मुली जर 1 महिना घरी गेल्या आणि तिथून जर यायचं असेल या वसतिगृहात, या म्हणजे राज्यभरातल्या वसतिगृहात, तर त्यांना प्रेग्नन्सी टेस्ट करावी लागते. म्हणजे त्या GR मध्ये प्रेग्नन्सी टेस्टचा उल्लेख नव्हता, परंतु मेडिकल टेस्ट लिहिलेलं होतं. मग जर 1 महिन्यानंतर तुम्ही मेडिकल टेस्ट असं लिहित असाल तर या अर्थी अप्रत्यक्षपणे तुम्ही आमच्या महिलांचा अपमान करत आहे. अशा बऱ्याच त्यामध्ये मुद्दे होते, त्याला आम्ही विरोध केला. त्यानंतर 14 तारखेला पुन्हा सरकारने दुसरा GR काढला आणि त्या दुसऱ्या GR मध्ये यातील अनेक बाबी रद्द केल्या. परंतु जी 26 वर्षाची मागणी, 26 वर्ष वयाची जी अट होती, हॉस्टेलला ऍडमिशन मिळणार नाही, तर ती अट सरकारने 26 वर्षावरून 30 वर्षापर्यंत केली. परंतु आमचं प्रमुख म्हणणं होतं, जर आदिवासी विद्यार्थी
जर एखादा पीएचडी करत असेल, जर आपण विचार केला आदिवासी समाजामध्ये जो शैक्षणिक अवेअरनेस आहे तो कमी आहे. जर विद्यार्थ्याला पीएचडी करायची असेल किंवा समांतर जर दुसरी पदवी धारण करत असेल तर तो हा 14 तारखेचा जी आर त्याला संमती आता काय, आता तुमचं शिष्टमंडळ गेले, पण पुढं काय? आता 12वा दिवस आहे, यांनी काही खाल्लं नाहीये, आमरण उपोषण सुरू आहे यांचं. या मुलांचं आणि मुलींचं काय? तुम्ही ऐकणार आहात? सरकारनं मागण्या काय? तुमचं पुढचं स्टँड काय असणार? सर, जे आमचे उपोषणाला बसलेले विद्यार्थी आहेत यांचं सरळ म्हणणं आहे की ज्या आमच्या मागण्या आहेत या मागण्यांमध्ये कोणतेही कॉम्प्रोमाइज होणार नाही. सरकारने जर आमचं आज आमच्या जे प्रतिनिधी मंडळ पाठवलं आहे त्या प्रतिनिधी मंडळांनी मांडलेल्या ज्या आमच्या सर्व मागण्या आहेत ह्या जर मान्य केल्या नाही तर इथून पुढे जे आंदोलन आहे हे तीव्र आंदोलन होईल. आंदोलन जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत स्थगित होणार हे नाही. उपोषण पण सोडणार नाही. हे मुलं उपोषण सुद्धा सोडणार नाहीत. माझ्या हातात ना तो निवेदनाचा कागद आहे, मी जर तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो की यांच्या काही बेसिक मागण्या, म्हणजे शिक्षणासाठी हा सगळा लढा आहे. शिक्षण असेल किंवा आदिवासी मुलं मुली आहेत त्यांचे जे अधिकार आहेत त्यांच्यासाठी हा सगळा लढा आहे. हे निवेदन घेऊन आता यांचे काही प्रतिनिधी मुंबईत गेलेत असं यांचं म्हणणं आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा लढा आहे, सरकार ऐकत नाही. आता जरी सरकारनं नाही ऐकलं, आम्ही उपोषणावर ठाम आहोत. माझ्या मागे मी पुन्हा दाखवतो की मुली आहेत, मुलं आहेत, आणि कुणाचा आजचा 6वा दिवस आहे, कुणाचा 7वा आहे, तर कुणी गेल्या 12 दिवसांपासून या बेसिक मागण्यांसाठी म्हणजे शिक्षणाच्या हक्काच्या मागणीसाठी या उपोषणाला बसले. सरकारकडे न्यूज 18 मराठीची हीच विनंती आहे की आता तरी या मुलांकडे बघा, हे निवेदन स्वीकारून ऍटलिस्ट तुम्ही यांच्याशी चर्चा तरी करावी, हीच विनंती. कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे.